ऐकलेत का? रामराम सुमनताईंना आवाज देत देवघरातून बाहेर आले. सुमनताई पोथी वाचत बसल्या होत्या. त्यांनी एक जळजळीत कटाक्ष रामरावाकडे टाकला. हातानेच थांबा असा इशारा करून त्या पुन्हा पोथी वाचू लागल्या. रामरावांच्या कपाळावरच्या आट्या अजूनच वाढल्या. ते परत हॉलमध्ये येऊन बसले. 15-20 मिनिटांनी सुमनताई आल्या. झालं का? देवाला छळून रामराव उपहासाने बोलले. काही काय बोलता हो? सुमनताई म्हणाल्या. पोथी वाचताना नवऱ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला की जास्त पुण्य मिळतं का? रामराव हसतच बोलले. तुमचं आपलं काहीतरीच. मी पोथी वाचायला बसली की तुम्हाला काहीतरी आठवतं. नाहीतर दिवसभर वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलेली असता. मुद्दामच सुस्त तुला त्रास द्यायला, रामराव म्हणाले. हे बघा, त्यासाठी म्हणत असाल तर चहा आत्ता करणार नाही. सकाळपासून 4-5 कप झालेत. चहा मागत नाही आहे. आवाज दिला म्हणजे चहाच हवा असतो का? आज संध्याकाळपासून आपण बागेत फिरायला जाऊ हे सांगायचं होतं, रामराव म्हणाले. आता हे कसलं खूळ? सुमनताई म्हणाल्या. खूळ समज हवं तर, पण जायचं म्हणजे जायचं. हो, आणि मुलांना काय सांगणार? हेच की बागेत फिरायला जातोय. या वयात शोभते का असलं? असं बोलतेस की जसं काही पळून जातोय. लग्न झालंय आपलं. एक मुलगा, सून, नातू आहे आपल्याला. काही नाही, जायचं म्हणजे जायचं. अर्पिता 5:30ला येते. ती आली की चहा घेऊन बरोबर 6 वाजता फिरायला जाऊ. रोज जायचं, कळलं? रामराव कडक आवाजात बोलले. सुमनताईंनी मान हलवली आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या. यांचं काय जातं फिरायला चल म्हणायला. सकाळपासून थकून घरी येईल सून. तिला गॅसजवळ उभं राहायचं. सून असली म्हणून काय झाले? लेकीसारखीच आहे. सकाळी उठून कॉलेजात जाते. 100-200 पोरासमोर शिकवते. सोपं आहे काय नोकरी करणं? आणि परत घरी आले की घरातलंही करतेच. मी घर सांभाळते, पण घर आणि नोकरी तारेवरची कसरत असेल ना? सुमनताई स्वतःशीच बडबड करत भाजी चिरू लागली. 5:30 वाजता अर्पिता घरी आली. वा आई, आल्या आल्या अद्रकच्या चहाचा सुगंध नाकात गेला. अर्पिता फ्रेश होऊन आली. चहा पिऊन झाल्यावर रामराव घड्याळाकडे बघू लागले. 6 वाजत आली होती. त्यांनी सुमनताईंना खून केली. अर्पिताचे लक्ष होते. आम्ही दोघे जरा बाहेर चक्कर मारून येतो, रामराव म्हणाले. विचारताय की सांगताय? अर्पिता हसून म्हणाली. जाऊन या नक्की. दोघे बाहेर जायला निघाली. आई थांबा थोडं, अर्पिता म्हणाली. रामरावाच्या डोक्यात विचारायचे बॉम्ब फुटले. आत्ता सून काय बोलेल? इतक्यात अर्पिताने सुमनताईच्या हातात गजरा दिला. आई, तुम्हाला आवडतो ना? चौकात एक बाई विकत होती, तेथून घेतला. मीच माळून देते. अर्पिताने गजरा माळला. आणि उद्यापासून दुसरी साडी नेसत जा. मस्त फ्रेश वाटेल. संध्याकाळचा स्वयंपाक मी करेन, काळजी नका करू. अर्पिताच्या या शब्दांनी दोघांचेही मन भरून आले. दोघे बाहेर पडले. इतक्यात मुलगा सोहम घरी आला. कुठे चाललात दोघे? त्याने विचारले. बागेत चाललोय, रामराव म्हणाले. नीट जा. रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला. जास्त चालू नका.
सोहम काळजीने म्हणाला. अरे बस, एवढी काळजी तर तू पहिल्यांदा शाळेत गेला तेव्हाही नाही केली आम्ही. सुमनताई हसत म्हणाल्या. सोहम आणि अर्पिताने त्यांना प्रेमळ निरोप दिला. दोघे बागेत आले. मार्च महिन्याचे दिवस होते. सूर्यास्त व्हायला वेळ होता. अर्पिताने सांगितलेल्या बाकावर दोघे शांत बसले. सुमे, रामराव अचानक म्हणाले. आता हे काय नवीन? सुमनताई म्हणाल्या. नवीन नाही, जुनंच. लग्न झालं तेव्हापासूनच तुला सुमे अशी हाक मारायची होती. पण घरात मी सर्वात मोठा, शिक्षक पेशातला, वाटायचं मी असं बोललो तर बाकीचे काय म्हणतील? रामराव आठवणीत रमले. तुला कधीच वेळ देऊ शकलो नाही. पाहुण्याचा राबता, माझी कमी पगाराची नोकरी, भावा बहिणीचे शिक्षण, माई अण्णांचे आजारपण, तू सगळं हसतमुखाने सांभाळलंस. पैशांपेक्षा नाती जोडलीस. पण माझं तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करायचंच राहून गेलं. रामरावांचा आवाज कापरा झाला होता. सुमनताईंनी रामरावाच्या हातावर हात ठेवला. कोण म्हणतं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं? बोलून दाखवणं म्हणजेच प्रेम असतं का? तुम्ही कधी माझा अपमान केला नाही. माझा शब्द खाली पडू दिला नाही. हेच तर प्रेम असतं. मावळत्या सूर्याच्या लाल गुलाबी रंगाकडे बघत रामराव म्हणाले. आयुष्याच्या या संध्याकाळी तुझ्या सहवासाचा प्रकाश हवाय. साथ देशील मला? सुमनताईने गोड हसून त्यांचा हात घट्ट पकडला. दोघे घरी परतले तेव्हा सोहम फोनवर बोलत होता. बाबा, राजा काकांचा फोन होता. छकुली बघायला पाहुणे येणार आहेत. तुम्हाला तिथे असायलाच हवं. बघा, आमचे बाळराजे आता सासरे झाले. रामरावांच्या या वाक्यावर सगळे खळखळून हसले. सुमनताई कौतुकाने रामरावकडे बघत होत्या. आयुष्याचा प्रत्येक क्षण आता रामरावासोबत आनंदाने जगायचा असं त्यांनी मनाशी ठरवलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. याच कथेचा पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईबर करून ठेवा, म्हणजे पुढचा भाग तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला भेटेल.